बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, एलिमेंट ऑफ ग्रुप 1 आणि ग्रुप 2. आता आपण ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 कशाला म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज एस ब्लॉक एलिमेंट ऑर ऑल्सो कॉल्ड ॲज अल्कली मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल. याची पोझिशन कुठे असते? एक्झॅक्टली लेफ्ट साइड ऑन द पिरियडिक टेबल. कुठे असते? एक्झॅक्टली लेफ्ट साइडला. बघा आता ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2. ग्रुप नंबर 1 हा असतो अल्कली मेटल आणि ग्रुप नंबर 2 असतो अल्कलाइन अर्थ मेटल. बघा आता वी हॅव सीन इन चॅप्टर नंबर 7 दॅट एलिमेंट ऑफ ग्रुप 1 अँड 2 बिलॉंगिंग टू द एस ब्लॉक ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. आता मग अशी मी सांगितल्याप्रमाणे ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 कशामध्ये बिलॉंग करतो? एस ब्लॉक एलिमेंट मध्ये. बघा, हायड्रोजन इज द फर्स्ट एलिमेंट इन द पिरियडिक टेबल. हायड्रोजन appears at the top of group number 1 of alkali metal, but it's differ from alkali metal in a number of respect and therefore is a studied separately. हायड्रोजन हा काय? फर्स्ट मेंबर आहे कशामधला? पिरियडिक टेबल मधला. बरोबर आहे. आता हायड्रोजन कुठे अपीयर असतो? टॉप ऑफ ग्रुप नंबर 1 ऑफ अल्कली मेटल मध्ये. बट परंतु इट डिफर्स फ्रॉम द अल्कली मेटल. अल्कली मेटलची प्रॉपर्टी शो करत नाही. बरोबर आहे. ऑफ रिस्पेक्ट अँड देअरफॉर इट इज स्टडीड सेपरेटली, म्हणून आपण त्याचा सेपरेटली स्टडी करतो. आता हायड्रोजन बघा, हायड्रोजन हॅड ए सिम्पलेस्ट ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ ऑल एलिमेंट. बरोबर आहे. ए हायड्रोजन ॲटम कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस ऑफ चार्ज +1 and 1 extra nuclear electron. Hydrogen has a little tendency to lose this electron, however can pair with a other electron easily forming covalent bond. It exists a diatomic form S2 molecule, therefore it is a often called as dihydrogen. आता आपण जर हायड्रोजनचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं आहे की नाही, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? दॅट इज 1 नंबर आहे की नाही, म्हणून आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करतो? 1s1. बरोबर आहे. तो काय करतो? त्याच्यामध्ये कोणता चार्ज आहे? +1 चार्ज आहे. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तो रिॲक्शन मध्ये भाग घेतो त्यावेळेस काय करतो तो? बघा, लिटिल टेंडन्सी लूज देअर इलेक्ट्रॉन. त्याची टेंडन्सी काय? लूज देअर इलेक्ट्रॉन. However, can pair with a other electron easily forming a covalent bond. It exists diatomic form. दुसऱ्या एखाद्या मॉलिक्यूल सोबत किंवा एलिमेंट सोबत तो रिएक्शन करून काय तयार करतो? इलेक्ट्रॉन शेअर करून कोव्हलंट बॉन्ड फॉर्मेशन करतो आणि त्याच्यामध्ये काय तयार होतं? दॅट इज ए डायॲटॉमिक फॉर्म इज ए S2 मॉलिक्यूल. बरोबर आहे. सो 2 हायड्रोजन मॉलिक्यूल असतील तर एक हायड्रोजन याचा इलेक्ट्रॉन, दुसरा हायड्रोजन दुसरा इलेक्ट्रॉन, दोन्ही काय करतात? दोघं मगाच्या आपापसात इलेक्ट्रॉन शेअर करून काय करतात? एक डायॲटॉमिक मॉलिक्यूल फॉर्म करतात. बरोबर आहे. आपण त्यालाच काय म्हणतो? दॅट इज ए डायहायड्रोजन. आता बघा ऑकरन्स. आता हायड्रोजन आपल्याला ऑकरन्स कुठून मिळतो? कुठून मिळतो आपल्याला हायड्रोजन? इन द फ्री स्टेट हायड्रोजन एक्झिस्ट ॲज अ डायहायड्रोजन गॅस. हायड्रोजन एक या फ्री स्टेटमध्ये असतो, एक्झिस्ट ॲज ए डायहायड्रोजन गॅस. बरोबर आहे. डायहायड्रोजन फॉर्ममध्ये तो गॅस फॉर्ममध्ये तो असतो. हायड्रोजन इज अ मोस्ट अबंडंट एलिमेंट इन द युनिवर्स. आता जर आपण 118 एलिमेंटचा सगळ्याचा जर अभ्यास केला तर सगळ्यात मोस्ट अबंडंट एलिमेंट कोणता आहे? हायड्रोजन आहे. कारण हायड्रोजन कसं आहे? या विश्वामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला आढळतो किंवा निसर्गामध्ये मिळतो. इट मेक 70% ऑफ द टोटल मास ऑफ द युनिवर्स. म्हणजे आपलं जेवढं काही विश्वाचं मास आहे त्याच्यापैकी किती टक्के भेटतं आपल्याला? हायड्रोजन 70%, म्हणजे 70%. बरोबर आहे. हायड्रोजन इज ऑल्सो प्रिन्सिपल एलिमेंट इन द सोलार सिस्टीम ऑन द अर्थ. म्हणजे हायड्रोजन हा काय? सोलार सिस्टीम सारखा अर्थ मधला. बरोबर आहे. हायड्रोजन इज द 10th मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑन मास बेसिस अँड द 3rd मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑन द ॲटम बेसिस. आता जर आपण अर्थच्या जर बेसिसवर याचा अभ्यास जर केला तर हायड्रोजन इज द 10th मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑन मास बेसिस. मास बेसिसनुसार जर अभ्यास केला तर किती नंबरचा आहे? 10 नंबरचा आहे. अँड द
थर्ड मोस्ट एलिमेंट ऑन द ॲटम बेसिसच्या तुलनेत तो किती नंबरला आहे? थर्ड मोस्ट अबंडंट एलिमेंट आहे. बरोबर आहे. आता बघा याची पोझिशन ऑफ हायड्रोजन इन द पिरियडिक टेबल. हायड्रोजन त्याची पोझिशन बघा आता कुठे आहे बघा. पोझिशन ऑफ हायड्रोजन इन द पिरियडिक टेबल हॅज बीन सब्जेक्ट इन डिस्कशन. बघा आता समोर वर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन इज 1s1. हायड्रोजन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं? 1s1 which is similar to ns1 which is the outer electronic configuration of alkali metal belonging to the group number 1. But 1s1 is also resemble the outer electronic configuration of group 70 element which is ns2np5. आता जर आपण हायड्रोजनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसा बघितला? 1s1 विच इज सिमिलर टू ns1. हा कशा सिमिलर आहे? ns1 च्या सिमिलर आहे. विच इज द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अल्कली मेटल बिलॉंगिंग टू द ग्रुप नंबर 1. बरोबर आहे. तो काय बिलॉंग करतो? जेवढं काही अल्कली मेटल आहे त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? 1s1 आहे म्हणून त्याच्या तुलनेत तो काय करतो? बिलॉंग करतो. But 1s1 is also resemble the outer electronic configuration of group number 70 element. परंतु हा 1s1 also काय करतो? रिसेंबल कशासारखा आहे? आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप नंबर 17 एलिमेंट. ग्रुप नंबर 70 म्हणजे एवढे एलिमेंट आहे त्याच्या बिलॉंग सुद्धा हा काय करतो? रिसेंबल असतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप नंबर 17 एलिमेंट विच इज ns2np5. By adding one electron to hydrogen we get electronic configuration of the inert gases helium which is 1s2. By adding one electron to ns2np5 we get ns2np6 which is the outer electronic configuration of the remaining inert gases. Some chemical properties of hydrogen are similar to those of alkali metal while some resemble halogen. The uniqueness of hydrogen is that is a S positive ion formed by loss of the electron from the hydrogen atom does not exist freely. It always associated with other molecule. For example, S positive ion plus S2 is equal to S3 positive ion. बघा आता या ठिकाणी एच पॉझिटिव्ह आयन ज्यावेळेस आपण वॉटर सोबत एच पॉझिटिव्ह आयनची रिएक्शन होती हे की एच पॉझिटिव्ह आयन प्लस वॉटर मॉलिक्युल तर S3 हायड्रोनियम आयन म्हणतो आपण याला. दिस इज बिकॉज एच पॉझिटिव्ह आयन इज नथिंग एल्स बट ए प्रोटॉन. हा काय एक प्रोटॉन आहे. हायड्रोजन इज देअरफॉर प्लेस्ड सेपरेटली अबोव द ग्रुप नंबर 1. इट मे बी नोटेड हियर that metastable metallic hydrogen was discovered at Harvard University, USA in the January 2017. आता या ठिकाणी काय झालं त्याने मेजरेबल मेटॅलिक हायड्रोजन वॉज डिस्कवर्ड हे की नाही. हा कधी डिस्कवर झालेला आहे? USA मध्ये जानेवारी 2017 मध्ये. बरोबर आहे. आता इथं या ठिकाणी एक रिएक्शन बघितली आपण एच पॉझिटिव्ह आयन प्लस S2 इज इक्वल टू S3O म्हणजे हायड्रोनियम आयन आहे की नाही. दिस इज बिकॉज एच पॉझिटिव्ह आयन इज नथिंग एल्स बट ए प्रोटॉन. म्हणजे काय? नथिंग एल्स ए प्रोटॉन. हा काय? प्रोटॉन नसून काय सांगितलं त्यांनी? नथिंग एल्स बट ए प्रोटॉन. हायड्रोजन इज देअरफॉर प्लेस्ड सेपरेटली अबोव द ग्रुप नंबर 1. हा एक नथिंग एल्स प्रोटॉन असून याला काय आपण काय केलं? सेपरेटली याची जागा कुठे आहे? ग्रुप नंबर 1 मध्ये. बरोबर आहे. तर आजच्या लेक्चरला आपण काय केलं याचं थोडंसं इंट्रोडक्शन पार्ट बघितला कशाचा? ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 हा आपलं नवीन टॉपिक आपण सुरू केलं. तर आपण पहिली कन्सेप्ट पाहिली हायड्रोजन आहे की नाही. हायड्रोजनचा ऑकरन्स, देअर पोझिशन ऑफ देअर हायड्रोजन पिरियडिक
टेबल, बरोबर आहे. आता उद्याच्या लेक्चरला आपण बघणार आहोत आयसोटोप हायड्रोजन. तर आजच्या लेक्चरला आपण इथं थांबू.